या जन्मावर या जगण्यावर सतत प्रेम करावे म्हणून आजच्या दिवसाची मी सुरुवात करतो आहे. आणि आज आम्ही घराबाहेर पुन्हा निघतो आहे. म्हणजे आम्ही रोजच निघतो, पण कधीतरी वेळ भेटला की अशी व्हिडिओज आम्ही तुमच्यासमोर प्रस्तुत करत असतो. तर अवकाशजी सोबत योगेश आहे. आता कुठे चाललो आपण अवकाशजी? सध्या तर काही माहिती नाही आम्हाला, पण कुठेतरी जायचं आहे बातमीसाठी, बातमी करायला. पण बातमी होती की आमचीच बातमी होती माहीत नाही, पण जाणार आहे आम्ही सरळ, कुठेतरी सरळ जाणार आहे एकदम. तर चला सरळ सरळ बोला अवकाशजी, काय म्हणता? आताच तुम्ही थोड्यात काहीतरी सांगत होते, एका शेतात आग लागली. बाकी अवकाशजी बोलते खाली पाहायला ठेवते मस्त. काय आता बरंच बरं आहे मॅडम, EMI वर मोबाईल घेतला मी. तुम्ही जर रिचार्ज मला EMI वर दिलं करून तर जमते जुगाड. कायचं काय मॅडम, साधा मोबाईल आहे. या 5Gचं सिम घेतलं फक्त मी, नोकियाचं टप्पर आहे. पण तुम्हाला मोठी काळजी मॅडम आमची, रिचार्ज संपलं हे ते सांग. परत वाढत आहे आम्ही सध्या. आजचं डेस्टिनेशन काही ठरलं नाही, कारण अवकाशसोबत येणं तसंच असते नेहमी. तो वेळेवर सांगते काय आहे काय नाही, त्याच्या मनात काय चालते कधी समजू शकत नाही. तर आता आम्ही परतवाड्यात थांबलो आहे आणि इकडे गरमागरम भजे काढत आहे काका. जर दिसत असेल तर तुम्हाला मूग भजे, आणि ते मूग भजे दिसल्यावर मग तो मोहही नाही आवरत. आता पाहू अवकाशजी काय करतात. काय करत आहे अवकाशदा? भजे भजे काय होत आहे? काहीच नाही. हे काय होतं? समोसे. दोन शब्द निघाल्यानंतर आता कुठे आम्ही मेळघाटाच्या पायथ्याशी पोहोचलोय. जर दिसत असेल तर इकडे आणि इथले एक गाव MP मध्ये. आता अवकाशजी काही माहिती देणार आहे थोडी बहुत आपल्याला. सांगा अवकाशजी. थोडी बहुत नाही, मी मेळघाट विषयी खूप काही सांगू शकतो, पण तुमची ऐकण्याची मानसिकता होई ना. नाही आहे ना मानसिकता. तर सध्या आपण ज्याला विदर्भाचं नंदनवन म्हणतो त्या मेळघाटच्या अगदी प्रवेशद्वारावर आहे. म्हणजे जी हिरवळ वगैरे तुम्ही पाहता, जे धबधबे पाहता मेळघाटमधले, म्हणजे असं पावसाळ्याची सुरुवात झाली की तुम्हाला मेळघाटची जी चावल लागते. मेळघाटले असं विदर्भाचं नंदनवन म्हटलं जाते. मात्र या नंदनवनाच्या मागे एक भयान वास्तव आहे. एक इथला एक जो भकासपणा आहे तो आपल्याला गावाच्या आतमध्ये गेल्यावर दिसते. म्हणजे आज रस्त्यावरचे जर गावं पाहिले आपण, इथून गेल्यावर गटा, तिकडे समोर सेमाडोह, हरिसाल, धारणी, हे 4-5च गावं आपल्याला माहीत आहे. मात्र याच्या मागं, याच्या आतमध्ये जेव्हा आपण जातो तर खूप भयान तिथं परिस्थिती आहे. आणि हे परिस्थिती बाहेर येणं खूप गरजेचं आहे. पण काय होते की बहुधा तिकडे जाणं लोकांच्या जीवावर येते. माही जीवावर येऊन राहिलं, हा ते भाग नाही आहे. आणि आतमध्ये जर आपण जायचा प्रयत्न केला तर वेळ भरपूर जाते. म्हणजे आज आपल्याला एखादी चांगली एक्सक्लुझिव्ह बातमी करण्यासाठी इथं जायचं आहे बघा, तर आपल्याला एवढा त्रास होऊन राहिला. त्या लोकांच्या ज्या समस्या दैनंदिन, म्हणजे मला तर एकच वेळ जायचं ना वर्षातून किंवा महिन्यातून एखाद्या वेळ, 5-6 महिन्यातून एखाद्या वेळ, पण त्या लोकांची जी दैनंदिन गरजा आहे, आता आपण शहरात राहतो म्हणून ठीक आहे, पण त्या लोकांच्या दैनंदिन गरजा ते कसे काय भागवत असेल. त्याला जर काही समस्या आली तर इकडे प्रमुख मुख्य शहराकडे यायला किती वेळ लागते. बरं ते जाऊ दे, आपण परतवाडा नुकतंच सोडलं, आणि नुकतंच सोडलं इथं आजूबाजूला जी गावं आहे त्यातले 2-3 गावं MP मध्ये येते. तर ते MP मध्ये त्याचा जिल्हा कुठं, काय कुठं, त्याचं प्रशासन कुठं, तर ते गावं तरी शासनानं किमान आपल्या महाराष्ट्रात जोडून घेतले पाहिजे ना. पण एवढंही कोणाला सुचत नाही. तर बऱ्याच समस्या आहे. हळूहळू आता मला रस्त्यानं दिसेल तसं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन आता, आणि दाखवायचा प्रयत्न करेन. जर काही चांगलं भेटलं, म्हणजे सगळं मटेरियल जर एका ठिकाणी भेटलं तर मग मी तुम्हाला दाखवायचा नक्की प्रयत्न करेन. तुर्तास मी इथंच थांबतो. सरळ चला. तुम्ही जर मेळघाटमध्ये आले आणि धारणी साईड जर तुम्हाला जायचं किंवा चिखलदरा जर जायचं आहे तर धारणी रस्त्याने, धारणी रस्त्यावरून तुम्हाला घटांगचे पूल टर्न घेऊन चिखलदरा जाता येईल. जाताना घटांमध्ये थांबा.
तुमच्या डाव्या हातावर एक कॅन्टीन आहे. त्या कॅन्टीनमध्ये तुम्हाला एकदम गरम गरम वडे काढून मिळतील. रोशन नाव आहे त्याचं, रोशनचं कॅन्टीन आहे. आणि त्यासोबत जी कढी आहे ते एक वेळ खाऊन पहा, अप्रतिम चव आहे. महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासमोर तो गरम वडे तुम्हाला काढून देते आणि एक वेळ टेस्ट करायला काही हरकत नाही आहे. जवळपास दररोज 700 ते 800 प्लेट वडे तो विकतो. ते एकदा एक बात गलत किया। क्या किया? उसने जो टाइगर प्रोजेक्ट को जमीन गिरवा रख के, वो रामू पटेल था हमारे कोरकू में था। अब दोनों ही अपना कोलकाता में उतरा था। ये आदिवासी का जयवर फेवर, ये अपना ये है, ये वाकड़िया है, कंबर का, ये पैर का तोड़ा था। उसने फोटो वोटो निकाला। उसके बाद में इंदिरा गांधी मेलघाट में परिस्थिति हो गया था। ये जमीन गिरवा रखने जैसा टाइगर प्रोजेक्ट वाले बोले थे। टाइगर प्रोजेक्ट वाले बोले तो गोरा लोग था, वैसा कायदा पकड़ोगे पहले के बाद तो गोरा लोग ने पूरा शहर को मार के लेके गया पहले के ज़माने में। बराबर। हाँ, अब क्या लगता है मोदी है तो तुम्हारी जो समस्या दिक्कत है वो कम हो गई ऐसा लगता है? हाँ, आपको क्या ख्याल है? जो आपका ख्याल है मेरा ख्याल है। नहीं नहीं नहीं, एक बात है। मेरे कहने से क्या होता है, लोगों का कहना। नहीं नहीं, लोगों का कहना तो एक ही बात है, मोदी चाहिए, मोदी की। शेवट होत आहे. आम्ही सध्या आता अवकाशजींनी माईक बोलवला. आता अवकाशजी काय करतात ते पाहणं महत्त्वाचं आहे. तो आता आम्ही सेमाट होत होतो आणि आता आम्ही चाललो नदीवर, शिपना नदी. अवकाशजी, 2 शब्द. तर तुम्हाला काहीतरी दाखव, इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय, सरकार कोणाचे, यासाठी मी तुम्हाला तिथं बाजारामध्ये, सेमाडोच्या बाजारात मी विचारायला गेलो लोकांना, पण लोक काही बोलत नाही. लोकांच्या मनात एकच आहे, अब की बार 400 पार. जिथं तिथं बॅनर लावलेले आहे, जिथं तिथं पोस्टर लावलेले, रंगवलेले. म्हणजे एक जुन्या काळात जे होतं की नाही, हाताने रंगवत होते भिंती, तर तसं इथं आहे सध्या. हाताने भिंती रंगवलेल्या आहे पूर्ण. आणि आहे भाजपसाठी पोषक वातावरण आहे मेळघाटात. मेळघाटमध्ये भाजपच आहे 100%. सरळच आहे. तर ही आहे सेमाडोची सिपना नदी. तिकडे चालले अवकाशजी. अवकाशजींचा काय बेत आहे माहीत नाही. त्यांना असं वाटतं की पाण्यात उतरावं, आंघोळ करावी. बघूयात काय करतात अवकाशजी. और भाई कसा आहेस? अरे हां सर, हां बोला ना. काय बोलावं. आयुष्यात माणसानं सगळ्या गोष्टीत पॉझिटिव्ह राहावं. फक्त एक गोष्ट सोडून एका गोष्टीत तुम्ही विश्वास नका ठेवू का आयुष्य लय मोठं आहे. आयुष्य छोटूसं आहे, एवढंसं. त्या आयुष्याचा पुरा एन्जॉय करा, पुरा एन्जॉय करा, मनसोक्त एन्जॉय करा. म्हणजे आता मी कसं आलो इकडे मेळघाटात, ह्या नदीच्या तीरावर. तुम्ही म्हणा हा इकडे गेला खायले, आता सापडला समजा एखादा खजाना, भेटलं काही, बदललं ना आयुष्य. पण समजा आता जीवाचा भरोसा नाही, येता येता पडलो खाईत, काय कामात तो खजाना, असं असते. तर माझं असं म्हणणं आहे का छोटीशी जिंदगी आहे एवढीशी, तिला बर्बाद नका करू. निरा ते जॉब, नोकऱ्या, बायको, हे ते पैसा, त्यात तिला बर्बाद नका करू. इकडे माझ्यासोबत गुमान पुरं बर्बाद करा, असंच ना. जरासं
स्वतःला वेळ द्या, इकडे फिरायला या मस्त असं मोकळ्या साकळ्या आणि करत जा काहीतरी. म्हणजे आज तुम्हाला एक गोष्ट समजन का सांगतो मी तुम्हाला, नंतर सांगतो. अशा गोष्टी तुम्हाला लय समजणार आहे. आपण काही म्हणजे आजच सगळे व्हिडिओ टाकणार अशातला भाग नाही आहे, पण एन्जॉय करा. म्हणजे आपली सांगा इथं दगड प्रत्येक गोष्टीत काहीतरी शिकासारखं. आता विचार करा, हे गोल गोमटे, हे बघ हे गोल गोल दगड आहे, चोपडे चिकणे कुठून आले असं नाही. शोध घ्या, या गोष्टीचा शोध घ्या, शिका. योगेश योगेश शॉर्ट घे बरं त्याचा एक. मी सध्या सेमाडोमध्ये आहे. सेमाडोमध्ये बार मोदी सरकारचे असं चित्रीकरण दिसलं आणि याही साईडला तसंच काही आहे, अबकी बार मोदी सरकार, आणि पुढे लिहिलेलं आहे 400 पार. सेमाडोच्या मार्केटमध्ये आम्ही कैऱ्या घेतल्या. ते खाण्याचा मोह काही आवरून नाही राहिला अवकाशजींचा, कारण त्याला तिखट आणि मीठ पाहिजे सोबत. मजा येते. आता अवकाशजी किराणा दुकानात थांबले, शोधत आहे. भेटलं का अवकाशचा तिखट मीठ? अरे शिवाय तिखट मीठ भेटलं. मीठ दे दिया, तिखट हा पूर्ण ना एवढं नव्हतं पाहिजे. तिखट मीठ पेपर देना 4-5 पेपर. नहीं मिलेगा ना. हो कोई बात नहीं. पोंगे है, पोंगे होंगे है ना. पोंगे दो. जम गए पोंगे देना 10 रुपये दे. अपने काम है, पर उनको 500 डाल देता, बाकी को वापस दे देना मुझे. कितने के? योगेशला काजू पाहिजे होते. योगेशला पहिल्यांदा पांढरे काजू बघितले आम्ही. होते आहे अवकाशचे 2 शब्द. काही शोध लावशील का राजा? हा काय आहे भाऊ? धुतले ना आंबे? हो. आता काय करायचं? त्याला पुसा केला चांगले. बरं दगडावर ठेचाचे चांगले. दगडावर एक आंबा घ्यायचा. हे मीठ काढून घेतलेलं आहे. रेसिपी ऐकून घ्या. एक कागद घ्यायचा आहे, जो कुठल्याही पेपरचा असला तरी चालेल. त्यानंतर एक पाकिट घ्यायचं आहे मिठाचं, आणि असं एक आंबा घ्यायचा आहे, आणि मिक्स केल्यानंतर याचं मी आधी तेच केलं आहे. पेपर घेतला, नंतर मीठ टाकलं त्यात आणि तिखट टाकलं. आता हे चांगलं मी मिश्रण करून घेणार आहे याचं, आणि त्यानंतर कैरीसोबत बस त्याच्या पुढचं नाही सांगू शकत. कैरीसोबत कैरीचं लोणचंही आहे आमच्याकडे, पाहू शकता. तर अशा प्रकारे आजचा दिवस गेला, म्हणायला हरकत नाही. आणि 2 तास इथेच थांबू नाही अवकाशजी. भेटू लवकरच. धन्यवाद. हे म्हणतात काय म्हणतात? खादाळू वृत्ती. खादाळू म्हणजे एका आंब्यासाठी मिठाची पुडी. ती कोण्या कंपनीचं आहे रे? टिटोज. टाटाच्या बाईकला टिटोज. मेळघाट तेजल. मेलघाट. तर हे आमचे अभिजित भाऊ आहेत. त्यांचं इथे वर कृष्ण मेडिकल आहे. तर कार्यक्रम होता 3 तारखेला.